झणझणीत अंड्याचे कालवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथं 3 अंडी बॉईल करून घेतली आणि त्याला असे कट करून घेतले। थोडीशी कोथिंबीर, एक बारीक कापलेला कांदा जाड कापून घेतला, एक टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच इतका आल्याचे तुकडे, थोडंसं जिरं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, खोबऱ्याचे काप, सुके खोबऱ्याचे काप आहे। याऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी चालेल। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चम्मच इतका गरम मसाला, चवीपुरतं मीठ, अर्धा चम्मच हळद। आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। सर्वप्रथम इथं गॅसवर मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहे आणि त्याचबरोबर आपला मसाला सुद्धा वाटून झाला आहे। तुम्ही बघू शकता। तेल हलकसं गरम झालं की आपण मसाला यामध्ये घालून घेऊया आणि तेलामध्ये चांगल्या प्रकारे हा मसाला आपण होऊ देऊया, शिजवून घ्यायचा आहे कारण आपण हा मसाला कच्च्या वाटणापासून तयार केलेला आहे। आपण झणझणीत अंड्याचे कालवण बनवत आहे आणि प्रमाणेही 2 माणसासाठी आहे। तुम्ही कितपत अंडी खाता हे तुमच्यावर अवलंबून आहे, पण माझ्या घरात 2 माणसासाठी प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आपण 5 मिनिटे चांगल्या प्रकारे मसाला परतून घेऊया, ज्याने काय होईल यातील कच्चा स्मेल निघून जाईल आणि मसाला आपला छान होईल। चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे मसाल्याला, जोवर तेल सुटत नाही तोवर आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे मसाल्याला तेल सुटले आहे। आता आपण यामध्ये सुके मसाले घालून घेऊया आणि त्याचबरोबर आपण यामध्ये सुके मसाले सुद्धा घालून घेतले आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया। हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान मिश्रण आपलं दिसतंय। चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला असा परतून घ्यायचा आहे। बघा चांगल्यापैकी आपण मसाला परतून घेतला आहे। आता यामध्ये आपण मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून देऊया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया। बघू शकता आणि आणखी 1 ग्लास पाणी टाकून घेऊया। आपण थोडं मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि अर्धा ग्लास पाणी टाकला, म्हणजे 1 ग्लास आपला झाला आहे। आपलं अंड्याचं कालवण असं चांगल्या प्रकारे दिसत आहे। आता आपण काय करणार, आता याला आपण चांगली एक उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता आपल्या अंड्याच्या कालवणाला उकळी येण्यास सुरुवात झाली आहे। आपण गॅस हा मंद आचेवरच ठेवला होता। बघा किती छान उकळी आली आहे याला आणि तरीही छान आली आहे। बघा किती सुंदर दिसत आहे। आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत ही बॉईल केलेली अंडी, यामध्ये आपण घालून घेणार आहोत। याला आपण फ्राय केलेले नाही आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता, पण फ्राय करायची काही गरज नाही। असंच चांगलं लागते हे अंड्याचं कालवण। बघा आता आपल्याला आणखी एक 5 मिनिटे तरी याला चांगलं उकळी आणून घ्यायची आहे, चांगलं शिजू द्यायचं आहे, गॅस मंदच ठेवायचा। बघा आपले 5 मिनिटे झाले आहे। चांगलं आपण उकळून घेतलं आहे याला खडखडून असं अंड्याच्या कालवणाला। आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान आपलं अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे। आपण आता गॅस बंद करूया। बघा किती छान आपलं अंड्याचं कालवण दिसत आहे। कच्च्या वाटणापासून बनवलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असेच छान छान रेसिपी पदार्थ बनवून नेहमी खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।